ज्येष्ठा गौरीची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता। पुढे भाद्रपद महिना आला, घरोघर लोकांनी गौरी आणल्या। हे ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं। मुले घरी आली, आईला सांगितले, आई आई आपल्या घरी गौरी आण। आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखविला पाहिजे, आणि आपल्या घरात तर काही नाही। तुम्ही ह्यांच्याजवळ जा, बाजारातले सामान आणायला सांगा, सामान आणले म्हणजे गौर आणीन। मुले तिथून उठली, बापाकडे आली, बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचे सामान आणा, म्हणजे आई गौर आणील। बापाने घरात चौकशी केली, मुलांचा नाद ऐकला, मनात फार दुःखी झाला। सोन्यासारखी मुलं आहे, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही। गरिबी पुढे उपाय नाही, मागायला जावे तर मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला। देवाचा धावा केला, तळ्याच्या पाळी गेला, जीव द्यावा म्हणून निश्चय केला। अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली। जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली, तिने त्याची चाहूल घेतली। कोण म्हणून विचारले, ब्राह्मणाने हकीकत सांगितली।